पण आणतो आणि त्याच्यासोबत बोलून काय आहे काय नाही पुरी गोष्ट क्लिअर करून घेतो. मोहिनी चालतं का? कुठं ताई कुठं चालतं का? तुला माहित नाही का चंकी बुड्याच्या पोरीचं लग्न आहे ना, ते आपल्या घरी येत नाही का वहिनी करत ते तिचं. आता नाही बाई तिचं आजचं लग्न आहे का? हो आजचं लग्न आहे. चालशील तर चाल म्हटलं. अरे ताई मला आज अर्जंट काम आहे, मी नाही येऊ शकत. आता गीताला घेऊन जा ना. नाही नाही आता म्हणे उन्हाच्यानं काही येत नाही म्हणे मी. मग आता नाही तसे विक्रमजी उराले माझ्यासोबत, विक्रमजी मी चालली. हो का? आता मी मार्केटमध्ये जाईन ना तर तिच्यासाठी काही चांगलं एखादं गिफ्ट घेऊन ये. हो तसं आत्यानं अंधन दिलं म्हणा, मी मिक्सर मशीन दिली अंधन. मिक्सर दिलं का? चांगलं दिलं. काय हो नाही मला तिच्या लग्नात नाही यायचं होतं पण मला अर्जंट काम आलं नाही. मला एवढं अर्जंट काम नसतं ना तुम्ही आली असते हो ताई. पण काही हो तिच्यासाठी गिफ्ट घेऊन येईन मी. आता तूही नाही या घरी आणि मी नाही या घरी, आनंदीलाच सांगून देतो सर्वांना जेवायला देऊन देशील म्हणून. राहू द्या ना मी सांगून देईन. मी तशी आता आनंदीच्या रूममध्येच चालली. बरं ठीक आहे मग करू मी तयारी. हो ताई करा तुम्ही तयारी करा, आनंदीला मी सांगून देईन. बरं ठीक आहे. बरं तुम्हाला काही दिमाग नाही, काही दिमाग नाही तुम्हाला. त्या लोकांना लगे इतक्या लवकर तुम्ही सांगून दिलं का पोराला पोरगी पसंत आहे म्हणून? आता पोराला पोरगी पसंत आहे तर सांगणारच आहे ना पोराला पोरगी पसंत आहे म्हणून. पण एवढ्या लवकर पहिले विचारपूस करायला पाहिजे होती, कशी आहे पोरगी, काय आहे काय नाही. एकदमच सांगून दिलं. काही विचारपूस नाही करायला लागत, माहिती आहे मला चांगली पोरगी आहे. आपल्याला देखील पोरगी आहे काय त्याच्यात. थोडी विचारपूस तर करायला लागते ना, छानबीन करा नाही लागत का? कशी आहे काय आहे पोरगी, छानबीन नाही करायला लागत. पोराला पोरगी पसंत आहे ना बस झालं. मी या बीबी राजी तो क्या करेगा काजी. पोराला पोरगी पसंत आहे बस झालं. पोरीच्या बऱ्यात विचारपूस कशी आहे काय आहे विचारा नाही लागत का? काही विचारपूस हे ते काही करा नाही लागत का? काही एवढी विचारपूस नाही करायला लागत. आपल्या ओळखीचे लोक आहे, माया भरोसा आहे त्या लोकांवर, चांगले लोक आहे. पोरगी चांगलीच आहे त्याची. एवढं काय तुला विचारपूस करायला लागते. जो तुला एक गोष्ट सांगू, जो छानू छानू पाणी पिते ना त्याच्याच ग्लासात कचरा येते. ही गोष्ट हमेशा तुम्ही आठवण ठेवशील. पण ऋतुले विचारलं का तुम्ही ना? विचारलं ऋतुले? नाही विचारलं नाही. येऊ दे तिला गावाहून आल्यावर विचारू. ते म्हणीन नाही का ते की मा भावाचं लग्न आहे लहान भावाचं आणि मला विचारलंही नाही पोरीच्या बऱ्यात काही अशी म्हणीन नाही का? काही नाही म्हणत ते, मी समजावून सांगेन तिला. का साक्षगंध झालं का अशी बोलू राहिली? सांगूनच दिलं तुम्ही ना की पोराला पोरगी पसंत आहे. काय राहिलं बाप्पा आता? ते लोक येतील घर पाहतील, घरदार तर आपलं पसंत असेल. असं घरवरच आपलं असं आहे की पसंत असेल त्याला बस झालं तर मग. जाऊ दे जास्त विचार नको करू, जायच्या तरी पायत बसू. आता मी चाललो वावरात. एवढं लवकर काय सांगितलं जाईल पसंत आहे म्हणून पोराला पोरगी? पण खरं नाही का पोराला पोरगी पसंत नाही का? तुला समोरच विचारलं मी ना तेव्हा तर तूही म्हणत होती मा पोराची पसंत आहे माई पसंत. आता काय बोल राहिली अशी? अरे हो मा पोराची पसंत आहे माई पसंत आहे पण दुसऱ्याला विचारायला लागते ना. जशी पोराची बहीण झाली भाऊ झाले लोकाईले विचारपूस करायला लागते कशी आहे पोरगी काय आहे चालचलन कसं आहे. जास्त विचार नको करू, तू जास्त विचार नको करू. सर्व चांगलं आहे, सर्व बरोबर आहे. जाऊ दे मी वावरात चाललो आता. ऐका ना माझी गोष्ट तर ऐका. माय बाई गेले हे पुरी गोष्टही नाही ऐकली मायवाली. आपल्याच मनानं हाकलत राहतात. कधी ऐकत नाही माय, कधीच नाही ऐकत. मर्जीनच करत राहते कधी बी. आई काल मला संध्याकाळी बाईचा फोन आला होता. माय आलता का बाईचा फोन? काय म्हणते मग बाई तुले? बाई काही नाही म्हणे. मी सांगितलं बाईले रोहिणीला पाहिले पाहुणे आले ते म्हटलं असं तसं. ते म्हणे कोण? म्हटलं ते संग्राम दादा नाही का म्हटलं आपल्या गावचा, त्याचाच पोरगा आला होता म्हटलं पाहिले. मग बाई म्हणे लय चांगले लोक आहे म्हणे, ते देऊन दे म्हणे जर ताईनं हो म्हटलं तर. चांगले लोक आहे म्हणे. हो ना बाई ते ओळखते चांगले ना, चांगले ओळखते ताईले. ते संग्राम ते लहानपणीचे मित्रमैत्रिणी सोबतच खेळलेले आहेत ते, म्हणून चांगल्याने ओळखते ना बाई ताईले. हो बाई म्हणे चांगले लोक आहे म्हणे. तू काय म्हणते मग? ते विचारे मला आई ता घरी आहे का म्हणे. मी ना म्हटलं हो माझ घरी आई वहिनी बी आहे म्हटलं. आता माय बाई महाभारत काय सांगितलं ताईले. मग बाई म्हणे मा घरी नाही येत म्हणे आई, किती बोलू राहिली म्हणे मी, तुझ्या घरी येते म्हणे. बाई तिचं गाव का जवळ आहे का माय? उठलं सुटलं की निघालं तुझं गाव तरी जवळ आहे माय. तिचं गाव लय दूर आहे ना. म्हणून काही जाणं नाही होत बाई. आता ऊन म्हणते मी, एवढं उन्हा जाण्याचं जाणं होते का माझ्यानं? आता थोडंसं पाणी गिनी पडलं, थोडं वातावरण थंड झालं की मग जाईन बाई तिच्या घरी मी. बाई चांगलं आहे बुडी गेली तर मागचा गाव चालला जाते माय. काहून आता जाणं बोलवताय बाई तेवढी काहून ना कंकुले? मी का तुला एवढी भारी झाली का बाई ना? एवढं उन्हात आणाचं पाठवतं का मग तिच्या गावाला तू? तुझ्यासाठी तर बरंच आहे लगे. तुझ्या मागचा गाव चालला जाते मग तुला काही नाही, काही केलं तर कोणी हळ केले ना धड केले. पाव बाई मलाच बोलत राहते. आपण चांगलं सांगा आणि आत्याला वांगलंच वाटते बाप्पा. काय म्हणले बा? आता बोल नका पा भाऊ आले जवळसमोर बोल नका. चांगलं वाटतं का तुम्हाला? तू काही पासून एवढी मानाधानाची झाली. बोला काय म्हणले? मी काय म्हणतो खुश खबर आहे. आता माहिती कोणती खुश खबर आहे बाप्पा कोणती खुश खबरी आहे? पोराच्या बापाचा फोन आला होता मला. काय म्हणत? म्हणत होते चला म्हणे आता युवाई बनून जाऊ म्हणे. म्हणजे? ते म्हणत होते पोराले पोरगी पसंत आहे म्हणे, आमच्या घरच्या सगळ्या लोकांना पसंत आहे म्हणे. कधी येता म्हणे तुम्ही आमचं घरदार पाहिले तर या म्हणे. हो का बाप्पा? मग तुम्ही काय म्हटलं? मी म्हटलं आता घरी विचारतो म्हटलं. सुट्टी मग पोरायला जेव्हा सुट्टी राहील तेव्हा येऊ म्हटलं बाप्पा आम्ही. घरच्या लोकांना विचारतो म्हटलं मग तारीख देतो तुम्हाला. ते म्हणत ठीक आहे म्हणे तुमच्या हिशोबशीर या म्हणे तुम्ही. घरदार पाहायची काही गरज नाही ना. घरदार तर एक नंबर आहे म्हटलं, एक नंबर आहे. का वच्छला तुला पाहिलं ना? तुला बोलवलं ना सईबाईनं चहा प्यायला? हो माहिती आहे ना मला. आपल्याहीपेक्षा चांगलं घर आहे द्यायचं. वच्छलानं पाहिलं तुम्ही नाही पाहिलं आणि तुमच्या पोराईनं नाही पाहिलं. मग चालले जा तुमचे तिघं पोरा आणि तुम्ही आणि वच्छलाईनी सोबत मी बी येतो. बरं ठीक आहे. प्रेमले जगदीशले आणि विक्रमले आजच संध्याकाळीच विचारतो मी. मग सांगतो तुम्हाला. मग सांगून देसान तुम्ही फोन करून त्याला तारीख कधी जाऊ तर आपण त्याचं घर पाहिलं. बरं ठीक आहे. वाटलंच होतं मला त्याला पसंत येईल म्हणून. त्याला कोण देते पोरगी? काय शबदलीस का तू? म्हणतात शबदलीस का लगे? किती वेळा सांगितलं म्हणतात मी शबद नको करत जाऊ, बोलत नको जाऊ म्हणून.
बरं मग आज संध्याकाळीच तिघाईला विचारून घ्या, तिघाई पोरायला, आणि मग तारीख फिक्स करा, मग चालू जाऊ आपण त्याचं घरदार पाहिलं. बरं ठीक आहे मग मामीजी. मला असं वाटतं एक बार रोहिणीला विचारायला पाहिजे आपण. काही नाही, माई पोरगी माझ्या शब्दाच्या बाहेर नाही जात, मला माहिती आहे. हां सोनूबाईचं बी तर आपण विचारलं होतं का सोनूबाईला, आपल्या मनानंच केलं ना, तिनं काही म्हटलं होतं का पोरीनं? हां हे बी काही म्हणत नाही, माई पोरगी माझ्या शब्दाच्या बाहेर जात नाही, मला माहिती आहे. कसं तरी विचारून घ्या म्हटलं एक बार पोरीले बी, आहे का नाही? बरं पोरीची इमर्जी जाणणं जरुरी आहे. हो मी तेच म्हणालो, रोहिणीला एक बार विचारून घ्या. बरं आजच विचारतो मग मी तिला. त्या शिल्पीचं बी लग्न पक्क झालं का? हो शिल्पीचंही लग्न पक्क झालं. आता माय बाई आपल्या पुऱ्या मैत्रिणीचे लग्न उराले का? हो पुऱ्या मैत्रिणीचे लग्न उराले. आता तूच राहिली आता एकटी. हां तू कधी करतो लग्न? मागं काऊन लागली तू? हां मी नाही करत लग्न घेऊन आताशी. तू कधी करतो अक्षयसोबत लग्न? काय आनंदी काही बोल राहिली का? मी काल करू अक्षयसोबत लग्न? माझं कुठे बोलता का? हां माझ्यासोबत कुठे बोल राहिली? जाय तू माझं डोकं नको खवा तू जास्त. हां अक्षयसंग बोलत आहे तर कसं वाटत आहे आता? कसा चांगला पोरका आहे ना? हो चांगला तर आहे, बोलणं गेलं तर बरोबर आहे, पण अजून आम्ही एकमेकाला जास्त काही ओळखत नाही ना. जाईन ओळख होऊन जाईन, चांगला पोरगा आहे तो. माहीत पडेल ना आता किती चांगला आहे तर, माहीतच पडेल. ते खूपच मागं लागले होते ना जगदीश जीजा, खूपच मागं लागले होते अक्षय. नंबर द्या नंबर द्या. मग ते म्हणत होते बा पहिले पोरीला विचारू म्हणे आम्ही. तर पोरीनं म्हटलं नंबर द्यायचा तर देऊ म्हणे, नाही तर देऊ नाही म्हणे, पहिले कंचनला विचारू म्हणे. म्हणून पहिले ताईनं म्हटलं की पहिले कंचनला विचार आणि मगच नंबर दे, तसा देऊ नको. पुन्हा जेव्हा हा म्हटलं तेव्हा दिला म्हटलं नंबर. खरं अक्षय भाऊजी आहे ना लय चांगले आहे, लय चांगले आहे. जन तुझ्यावर खरं प्रेम करतात, ते खरं प्रेम करतात, खरं सांगत आम्ही. आता माय बाई अक्षय कोण्या पोरीसंग बोलत आहे आणि खूप चांगला पोरगा आहे म्हणते आनंदी. हे काय चालू काय काही समजून नाही राहिलं मला आता. कंचन अक्षय भाऊजी तुझ्यावर खूप प्रेम करतात, बरं खूप प्रेम करतात. मग जगदीशजी सांगत होते ना म्हणे इतका मागं लागला होता म्हणे तो नंबरसाठी, काय सांगू म्हणे. बरंच झालं तुला नंबर द्यासाठी हो म्हटलं. असा पोरगा तुला भेटीन नाही म्हटलं, एवढा प्रेम करणारा भेटीन नाही. हो आता विचार कराच लागेल त्याच्या बऱ्यात, मध्ये असं वाटते खरं मध्ये प्रेम करते तो मावर, मग नाही तर काय. हा अक्षय तर दुसऱ्याच कुणावर प्रेम करते, याचा अर्थ हा झाला की रोहिणीला धोका देत आहे तो. ते त्या पोरीसोबत बी चक्कर चालवत आहे आणि इले बी पूर्ण क्लिअर सांगत नाही आहे प्रेम करते का नाही करत. हा चालू काय आहे मला काही समजून नाही राहिलं. फोन करते का? अच्छा मी म्हणते यावर्षी तू बी लग्न करून घे. आनंदी काय म्हटलं ताई? बोला ना. कोणासंग बोलत आहे तू? ते माझी मैत्रीण नाही का कंचन, तिच्यासंग बोलत आहे. बोला ना काय म्हणून राहिल्या? आता नाही बाई ताई कोण एवढ्या रागात आहे? काय म्हणून राहिला? काय झालं येईल? कोणत्या गोष्टीचा राग आला माया? कंचन मी तुला थोड्या वेळानं फोन करतो. हो ठीक आहे आनंदी, थोड्या वेळानं फोन कर. बोला ना ताई, काही काम होतं का माझ्यासोबत? काय काम आहे सांगा ना, बोला ना. हो त्यासोबत तुम्ही सांगल्यानंतर बोलू. अक्षयचा नंबर दे मला. अक्षयचा नंबर आहे ना ताजो? अक्षयचा नंबर दे लवकर. हो नंबर तर आहे माझं, पण काय काम आहे? काऊन देऊ नंबर? काय झालं सांगा ना मला, पुरी गोष्ट सांगा. सध्या तुला सांगायला माझं टाईम नाही आहे, पहिले मला त्याचा नंबर दे. बरं बाप्पा एक काम करा, व्हॉट्सअप करतो मी तुम्हाला नंबर, ठीक आहे? बरं ठीक आहे, लवकर व्हॉट्सअप कर मला नंबर. हो ताई नंबर तर देतो मी, पण तुम्ही काऊन एवढा रागात आहे? काय झालं काय नाही मला गोष्ट तर सांगा पुरी. नंतर सांगतो तुला गोष्ट, मी पुरी गोष्ट सांगतो तुला, चांगल्यानं सांगतो. पहिले मला माझं एक काम आहे, ते काम करू दे, मग तुला सांगतो मी काय आहे आणि काय नाही. तर आता माहिती या ताईला काय झालं माय एकदम रागात नाही सांग, काय झालं? अक्षयचा नंबर काऊन मागत आहे? काय आहे बापा हे? काय चालू आहे? काय समजून नाही मला. ते लवकर नंबर पाठव मला आणि सध्याच नंबर पाठव. हो ताई पाठवतो. आता नाही बाई काय झालं ताई पण एवढी रागात नाही आहे, कधी रागात तर राहत नाही ताई. काय झालं ताईला काऊन अशी बोलू राहिली होती माझ्यासोबत? काय जुनं बाबा काय झालं काय नाही तर. हो ना हो लय मोठी गोष्ट आहे. काय चक्कर काय आहे? नंबर कोण मागत आहे अक्षयचा? काहीतरी आहे पण गोलमाल. माझ्यासोबत आजपर्यंत ताई अशा रागानं बोलल्या नाही आणि अचानक काऊन अशा रागानं बोलत आहे? अक्षयचा नंबर बी मागत आहे. काय झालं काय माहीत बा, काय समजून नाही राहिलं मला तर. चल माय बाई ताईला देऊन देतो बापा अक्षयचा नंबर, नाही तर अजून बोलन मलाच. आनंदी काय करू राहील तू? काही नाही ताई, आतापर्यंत माझ्या मैत्रिणीसंग फोनवर बोलत होती, तिचा फोन आला होता तर मोहिनी ताई आली होती, तर मोहिनी ताईसंग बोलत होती. काय माहिती मोहिनीने तुला सांगितलं का? काय सांगितलं का? आणि तुम्ही कुठं चालल्या एवढा तयार होऊन? काय माहिती या मोहिनीने सांगितलंच नाही का तुला? बाई ना मी लग्नात नाही चालली आपल्या गावातल्या. तो चंकी बुडा नाही का, त्याच्या पोरीचं लग्न आहे. मोहिनी वहिनीला कोण बोलवलं मला अर्जंटमध्ये या म्हणे? काय अर्जंट काम काय आहे माझ्यासोबत मोहिनी वहिनीले? काय माहिती बा काय चालू आहे याचं. तर पहिले रोहिणी म्हणते अर्जंटमध्ये भेटायला या, मग रोहिणीची वहिनी म्हणते मला अर्जंटमध्ये भेटायला या. काय चालू काय आहे हे गडबड? मला तर काही समजून नाही राहिलं बा. मोहिनी वहिनी रागात नाही होत्या खूप, फोनवर बोलत होत्या तर खूप रागात नाही दिसल्या मला. पण काय केलं मी काहीच तर नाही केलं. मोहिनी वहिनी कोण एवढी रागानं माझ्यासंग बोलली? झालं काय समजून नाही राहिलं मला नेमकं. काही समजायला मार्ग नाही बा. खरोखर मध्ये जगदीशची फॅमिली लय कॉम्प्लिकेटेड फॅमिली आहे रे बा, लय कॉम्प्लिकेटेड फॅमिली आहे. पण मोहिनी वहिनी तर मला काय काऊन बोलू राहिली मला काही समजून नाही राहिलं. हे तर माझ्या समजच्या परेच आहे. पण आता वहिनीले काहीतरी बोलायचं आहे म्हणजे माझ्यासोबत अर्जंट. आता वहिनी आल्यावरच मला समजेन काय म्हणायचं आहे, काय बोलायचं आहे वहिनीले. तर मी किती वेळचं येऊन बसलो इथं, आली नाही वहिनी अजून. कधी येते कधी नाही. अरे आल्या वहिनी. बाप्पा वहिनी तर चांगल्याच रागात दिसू राहिल्या. या वहिनी या. वहिनी काय काम होतं माझ्यासोबत? काही अर्जंट काम होतं का? तुम्ही ना एवढं अर्जंटमध्ये बोलवलं मला, अर्जंटमध्ये या म्हणे भेटायला. काही काम होतं का माझ्यासोबत? काही काम असेल तर सांगू शकता मला, सांगा ना काय काम होतं?
विचारायचं होतं काहीतरी विचारायचं होतं. काय विचारायचं आहे सांगा ना. तुम्हाला कोण हक्क दिला? हां, खरं सांगा. मी तर तुम्हाला किती चांगलं समजली होती. हां, मॅम म्हटलं किती चांगला पोरगा आहे, किती चांगलं समजली होती, किती चांगली इमेज होती हां माझ्या नजरमध्ये तुमच्यासाठी. हां, काऊन केलं तुम्ही नसं? हां, काऊन केलं? काय अधिकार आहे तुम्हाला कोण्या पोरीच्या जिंदगीसोबत खेळायचा? काय अधिकार आहे तुम्हाला? खरं सांगा, काय अधिकार आहे? काय म्हटलं वहिनी? मी कोणाच्या जिंदगीसोबत खेळलो? कोण्या पोरीच्या जिंदगीसोबत खेळलो? काय अधिकार आहे का? तुम्ही काय म्हणून राहिले ना वहिनी? माझ्या काहीच समजमध्ये नाही राहिलं, काहीच नाही राहिलं समजमध्ये. तुमच्या समजमध्ये नाही येत आहे तर तुम्ही एक तर खूप नादान आहे, एक तर मग खूप जास्त हुशार आहे. पूर्ण प्लॅनिंग तहत तुम्ही सर्व काही केलेलं आहे. हां, असंच काहीतरी आहे मग. वहिनी प्लॅन काय? मला काहीच समजून नाही राहिलं वहिनी तुम्ही काय म्हणून राहिले तर. माझ्यानं काही गलती झाली का? काही गलती झाली का वहिनी? हां, सांगा ना काय गलती झाली माझ्यानं? काऊन तुम्ही मला एवढा बोलू राहिला? काय झालं सांगा तर खरी. काय सांगू मी तुम्हाला? काय सांगू? हां, मला तर बोलायची इच्छा नाही आहे. अशा पोरासंग माझी बोलायची इच्छा होत नाही. माझी बिलकुल तुमच्यासंग बोलायची इच्छा नाही आहे. सांगा ना वहिनी काय झालं तर. काऊन रोहिणीच्या जिंदगीसोबत काऊन तुम्ही खेळू राहिले? हां, काऊन खेळू राहिले? आणि रोहिणीच्या जिंदगीसोबत बी खेळत आहे आणि आनंदीच्या मैत्रीण आहे हां तिच्याही जिंदगीसोबत खेळत आहे. दोन्ही पोरीसंग चक्कर चालत आहे. इकडे तिच्यासंग बोलतात, तिकडे तिच्यासंग बोलतात. तिला म्हणतात की तिच्यासंग प्रेम करतो, इले म्हणतात मी त्यासंग प्रेम करतो. हां, काय आहे काय? वेट वहिनी, तुम्हाला पक्का काहीतरी गलतफहमी झाली माझ्याबद्दल. तुम्हाला काहीतरी गलतफहमी झाली वहिनी. हां, काहीतरी गलतफहमी झालेली आहे, काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालेली आहे. नाही वहिनी, अशी काही गोष्ट नाही आहे, अशी काहीच गोष्ट नाही आहे. खरं सांगतो मी तुम्हाला, खरं सांगतो. याच्यात माही काही गलती नाही आहे, काही गलती नाही आहे माही. हर चोर आहे ना गुन्हा केल्यावर असंच म्हणते माही काही गलती नाही आहे. हां, मी गुन्हेगार नाही आहे असंच म्हणत असते. नाही, मी कायची शपथ घेऊन तुम्हाला सांगतो, खरं सांगू राहिलो मी. हां, तुम्हाला माझ्याबद्दल लय मोठी गलतफहमी झाली वहिनी, लय मोठी गलतफहमी झाली. असं काही नाही आहे बा, असं काहीच नाही आहे. खरं सांगतो मी, असं काहीच नाही आहे. रोहिणीमध्ये मामध्ये नाही बाप्पा, बिलकुल नाही. अक्षय, हे शोभलं नाही तुमचं, असं शोभलं नाही. जगदीश भाऊजी तर तुमचे फ्रेंड आहे ना, चांगले फ्रेंड आहे, बेस्ट फ्रेंड आहे तुमचेवाले. हां, जगदीश भाऊजी किती भरोसा करतात तुमच्यावर, किती भरोसा करतात. जगदीश भाऊजीच नाही तर आमचं पूर्ण घर तुमच्यावर किती भरोसा करते. कधीतरी आम्ही तुम्हाला दुसरं समजलं का, पर्याय समजलं का? आमच्या घरातलं मेंबरच समजलं तुम्हाला हमेशा. पण तुम्हाला असं शोभलं का? हां, असं शोभलं तुमचं? तुम्ही ना रोहिणीला किती मोठा धोका दिला, किती मोठा धोका दिला तुम्ही ना. तुम्ही रोहिणीची फसवणूक करत आहे. तिले प्रेमच्या जालमध्ये फसवलं तुमच्यावाल्या. हां, आणि तिला धोका देत आहे. हे शोभलं नाही तुमचं, बिलकुल नाही शोभलं अक्षय. जगदीश भाऊजीला माहीत पडेल ही गोष्ट तर त्याला काय वाटेल? हां, काय वाटेल त्याला? हां, अरे वहिनी, मी बी तुम्ही लोकांना कधी पर्याय नाही समजलं, हमेशा आपलंच समजलं. रोहिणीच्या बाबतीत तसा तुम्ही स्वप्नात बी विचार नाही करू शकत. मा मित्राची बहीण काय, माई बहीण काय. हां, माझ्यासाठी तर ते माझ्या बहिणीसारखी आहे, लहान बहिणीसारखी आहे. मी तिच्या बाबतीत काय असा विचार करीन? हां, वहिनी, तुम्हाला माझ्याबद्दल चांगलीच गलतफहमी झालेली आहे, चांगलीच गलतफहमी झाली. रोहिणीमध्ये मामध्ये काहीच चालू नाही आहे वहिनी, काहीच नाही. पण रोहिणी तर म्हणत होती की तुम्ही प्रेम करता. नाही, मी रोहिणीला कधीच नाही म्हटलं वहिनी, आणि रोहिणीने मला कधी विचारलं बी नाही, आणि मी तिला असं कधी म्हटलं बी नाही. असं मी तिच्यासमोर बोलत होतो एकदम खुलून की ते माझ्या बहिणीसारखं, आणि मी अभ्यासाचीच गोष्ट करत होतो हमेशा तिच्यासोबत, जरी बी भेटलं तेव्हा. असं काही नाही आहे बहिणी, तुम्ही माझ्याबद्दल गलत विचार नका करू वहिनी, प्लीज गलत विचार नका करू. तिनं रोहिणीला कधीच नाही म्हटलं की मी तिच्यावर प्रेम करतो म्हणून. इनफॅक्ट मी तर दुसऱ्या पोरीवर प्रेम करतो. आनंदी बहिणीची मैत्रीण आहे ना कंचन, मी तिच्यावर खरं प्रेम करतो, आणि मनाभावापासून तिच्यावर प्रेम करतो, आणि मी तिच्यासोबत लग्न बी करणार आहे. माझ्या रोहिणीसोबत काही नाही, काही विषय नाही आहे तिच्यासोबत मायावाला. प्लीज वहिनी, मावर भरोसा करा तुम्ही मावर. नाही, माझ्या भरोसा नाही आहे, बिलकुल भरोसा नाही आहे. वहिनी, खरं सांगतो मी तुम्हाला, खरं सांगतो. हां, मी ना रोहिणीला कधीच असं नाही म्हटलं की मी तिच्यावर प्रेम करतो का काही. हां, तिला गलतफहमी झाली असेल तर हा विषय वेगळा. हां, तिला गलतफहमी पिऊ शकते, पण मी ना तिला असं कधीच नाही म्हटलं ना, तिच्याबद्दल कधी मी विचार केला, आणि मी विचार करू बी नाही शकत. ते माझ्या मित्राची बहीण आहे, आणि माझ्या मित्राची बहीण आणि माई बहीण का वाटल्या गेली का? हां, मी ना कधी तिला बहिणीच्याच नजरेनं पाहिलं. वहिनी, मी खरं सांगत आहो, मावर भरोसा करा मावर. काय तुम्ही प्रेम नाही करत रोहिणीवर? अरे हो वहिनी, मी तेच तर सांगू राहिलो तुम्हाला की मी प्रेम नाही करत, रोहिणीवर प्रेम नाही करत मी. हां, ते तर माझ्यासाठी बहिणीसारखी आहे. मी नाही प्रेम करत रोहिणीवर. खरं तुम्ही प्रेम नाही करत? अरे नाही ना वहिनी, नाही ना. माहिती नाही तुम्हाला कसं वाटलं की मी तिच्यावर प्रेम करतो म्हणून, आणि रोहिणीला काहीतरी गलतफहमी झाली माझ्याबद्दल. हां, गलतफहमीच झालेली आहे. मी प्रेम नाही करत, रोहिणीवर प्रेम नाही करत. मी तर कंचनवर प्रेम करतो, आणि तिला बी मी धोका नाही देत आहे. तिच्यावर मी खरोखरमध्ये प्रेम करतो.